नमस्ते मित्रांनो, आज आपण कॉटनची जी ॲड आलेली, कॉटन कॉर्पोरेशनची जी ॲड आलेली त्याच्याबद्दल आपण इन डिटेल सगळ्या गोष्टी पाहणार आहोत। त्याच्या पहिल्यांदा एक संकल्प क्लासची जी ऑफलाईनची बॅच आहे, जी IBPS EFO सहित जी बॅच आहे, ती ऑफलाईनची बॅच 31 जुलै 2023 ला स्टार्ट होणार आहे, जिचा टायमिंग असणार आहे 12:30 ते 5:30 वाजेपर्यंत या बॅचचा टायमिंग असणार आहे। ज्यांना डेमो लेक्चर करायचे त्यांनी 31 जुलैपासून 3 ऑगस्टपर्यंत ते डेमो लेक्चर करू शकतात आणि त्याच्यामध्ये मिळणाऱ्या जे काही सुविधा आहेत त्या सगळ्या सुविधा इथं दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये AC रीडिंग रूम असतील, त्याच्यानंतर एक्झाम ओरिएंटेड स्टडी मटेरियल असेल, जे की प्रत्येकाला महत्त्वाचं असते। दुसरी गोष्ट अशी की इथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे डाऊट क्लिअरिंग असेल ते डेली चालतं आणि प्रत्येक फॅकल्टी तिथं बसलेला असतो, स्वतः डाऊट क्लिअरिंग करतो। त्याच्यानंतर डेली काउन्सलिंग असते, काउन्सलिंगसाठी कधीही फोन करा, तुमच्यासाठी 24 तास अवेलेबल असणारे शिक्षक आहेत। त्याच्यानंतर वीकली ऑनलाईन टेस्ट होते, जसं की आपली ॲग्रिकल्चरची जी काही टेस्ट असेल ती प्रत्येक वीकली होते। त्याच्यानंतर इंटरव्ह्यू प्रिपरेशन असेल, ग्रुप ॲक्टिव्हिटी असेल, वीकली ॲग्रिकल्चर टेस्ट असतील। या सगळ्या सुविधा तुम्हाला या तुमच्या बॅच मार्फत भेटणार आहे। तर आपली ही जी बॅच असेल ती 31 जुलै 2023 ला 12:30 वाजता आपली ही स्टार्ट होणार आहे। आणि जर याच्या व्यतिरिक्त अजून काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर त्याच्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे, तो म्हणजे 9762441100 आणि 8432327784। हा आपल्या या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करून तुम्ही या बॅचबद्दल काहीही माहिती विचारू शकतात। ती बॅच आपली जी आपला खोकडपुरा आहे, शिवाजी हायस्कूल रोड खोकडपुरा संभाजीनगर येथे आपली ही बॅच उपलब्ध असणार आहे संकल्प एज्युकेशनमध्ये। तर सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा। दुसरी गोष्ट, जी आपली कॉटनची जी काय ॲड आलती, आपली कॉटन कॉर्पोरेशनसाठी जी ॲड आलेली त्याच्याबद्दल सगळी माहिती इन डिटेल आपण पाहणार आहोत। मला थोडा व्हिडिओ बनवायला लेट झालेला आहे, परंतु इन डिटेल माहिती घ्या की कॉटन कॉर्पोरेशनला ॲप्लाय करताना कसली प्रकारची अडचण येणार नाही। तर सुरुवात करूया आपण ॲप्लिकेशन कुठून करायचं, कोणत्या वेबसाईटवरून करायचं, इथपासून आपण सुरुवात करणार आहे की जे काय मोड ऑफ ॲप्लिकेशन, तुम्हाला जे काय ॲप्लिकेशन करायचं आहे, ॲप्लाय करायचं आहे ते ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये असेल। दुसरी गोष्ट, तुम्ही कोणत्या वेबसाईटवरती ॲप्लिकेशन टाकायचं आहे तर लक्षात ठेवा www.corp.organization.in या वेबसाईटवरती तुम्हाला ॲप्लिकेशन पूर्ण जे काय असेल ते भरायचं आहे आणि त्याच्यानंतर ॲप्लाय होणार आहे। त्याच्यानंतर याचे डेट्स काय काय आहेत, इम्पॉर्टंट डेट्स कोणत्या आहेत तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं आहे 24 तारखेला, 24 जुलैला स्टार्ट झालेलं आहे। लक्षात ठेवा 24 जुलैला तुमचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमचे फॉर्म जे आहेत ते भरण्यासाठी कधी स्टार्ट झालेलं आहे 24 जुलैला 2023 ला। लास्ट डेट कधी असणार आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशनची, ती असणार आहे 13 ऑगस्ट 2023। म्हणजे तुमच्याकडे पुढच्या महिन्याच्या ऑगस्ट महिन्याच्या 13 तारखेपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे। परंतु आपल्याला लक्षात ठेवा की आपल्याला एक सवय ॲग्रिकल्चरच्या मुलांसाठी, जी ॲग्रिकल्चरला खूप मोठी संधी आहे, 81 जागा म्हणजे खूप काही झालेलं आहे, खूप काही जागा आहेत। म्हणून ही लक्षात ठेवा की 13 ऑगस्टला फॉर्म भरायचं नाही। आपल्याला एक घाण सवय असते की आपण शेवटच्या दिवशी फॉर्म भरतो, तसं न करता जे आत्ता वेळ असेल तर आत्ता लगेचच्या लगेच फॉर्म भरून घ्यायचा। 24 जुलैला आपली स्टार्टिंग झालेली फॉर्म भरायची डेट आणि लास्ट डेट असणार आहे तुमची 13 ऑगस्टला। त्याच्यानंतर जर समजा तुम्ही फॉर्म भरला आणि काही प्रॉब्लेम जर आले, त्याच्यासाठी हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेला आहे त्यांनी, 917986109444 या नंबरवरती तुमचं पेमेंटच्या बाबतीत असू द्या, फॉर्ममध्ये काही चुका झालेल्या असू द्या, काहीही तुमच्या अडचण असेल तर या हेल्पलाईन नंबरवरती फोन करून तुम्ही तुमच्या अडचणी तिथं सांगू शकता। त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुमचं पोस्टच्या डिटेलबाबत। इथं 3 पोस्टसाठी जागा आलेल्या आहेत। त्याच्यासाठी आपल्या ॲग्रिकल्चरसाठी ही 103 नंबरची जी पोस्ट आहे, कोड नंबर आहे, पोस्टचा कोड आहे 103, ही जी पोस्ट आहे आपल्यासाठी ॲग्रिकल्चरच्या मुलांना इथं ॲप्लाय करता येतं। म्हणून याच पोस्टबद्दल आपण सगळं काही पाहणार आहोत। हे पोस्टचा कोड नंबर आहे, लक्षात ठेवा 103। ही पोस्ट कोणती, जे की आपण ॲग्रिकल्चरचे मुलं ॲप्लाय करू शकतो तर ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह या नावाची पोस्ट आहे आणि या नावाच्या पोस्टला आपले BSc ॲग्रिकल्चरचे मुलं ॲप्लाय करू शकतात। तर ह्या पोस्ट किती आहेत तर पोस्ट लक्षात ठेवा 81। पोस्ट किती आहेत 81 आहेत। लक्षात ठेवा, प्रत्येक जण मला हेच विचारतोय की सर ऑल ओव्हर इंडियात 81 जागा आहे, मग मी फॉर्म भरू का नको? फॉर्मची फीस सर 1500 रुपये, मी फॉर्म भरू का नको? दाद्यांनो, याचं एक्झाम्पल मी स्वतः आहे,
पंजाब अँड सिंध बँकमध्ये फक्त आणि फक्त 50 जागा आलत्या. या 50 जागेत आमचं सिलेक्शन झालं. जागा कमी आल्या म्हणून फॉर्मसुद्धा कमी जातात आणि त्याचं मेरिटसुद्धा कमी येतं. म्हणून इथं सगळ्यांनी ॲप्लाय करायचं आहे. सगळ्यांनी ॲप्लाय करा, जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातला BSc ॲग्रिकल्चरचा मुलगा कॉटन कॉर्पोरेशनमध्ये जाईल. फक्त आणि फक्त मी AFOच होणार याच्यावरती अडून बसू नका. असल्या छोट्या मोठ्या ज्या काही जागा येतात त्याच्यासाठी ॲप्लाय करत चला. जर तुम्हाला नोकरी महत्त्वाची, ती गव्हर्नमेंट कुठल्याही जागेवर असू द्या. कॉटन कॉर्पोरेशनसुद्धा गव्हर्नमेंट आहे, AFOमध्ये सुद्धा बँकेत गेलं गव्हर्नमेंट आहे, परंतु तुम्हाला ह्या जागासुद्धा महत्त्वाच्या आहेत. 81 असल्या तरीसुद्धा आपल्याला फॉर्म भरायचे आहेत. मग याच्यासाठी सर किती एज लागतं, वयाची मर्यादा काय, तर मिनिमम वर्ष लागते 18 वर्षाचा पाहिजे कॅन्डिडेट आणि मॅक्झिमम पाहिजे 30 वर्षाचा. परंतु इथं लक्षात ठेवा 30 वर्ष कधी, ज्या दिवशी आपली ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे त्या दिवसापर्यंत तुमचे 30 वर्ष वय पाहिजे. त्याच्या पुढं एक दिवस जरी झाला तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. म्हणजे तुमची वयाची मर्यादा 18 पासून 30 पर्यंत आहे. जर समजा तुम्ही SC किंवा ST कॅटेगरीतले असताल तर तुम्हाला 5 वर्षाचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे. जर समजा तुम्ही OBC कॅटेगरीचे असतात तर 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. आणि जर समजा तुम्ही अपंग असताल किंवा दिव्यांगामध्ये येत असताल तर तुम्हाला 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. हे तुमची वयाची मर्यादा होती. सर मग याच्यासाठी क्वालिफिकेशन काय, तर BSc ॲग्रिकल्चर त्यांना क्वालिफिकेशन पाहिजे. काय पाहिजे, BSc ॲग्रिकल्चर त्यांना क्वालिफिकेशन पाहिजे. परंतु BSc ॲग्रिकल्चर पाहिजे, परंतु त्याच्यामध्ये 50% मार्क तुम्हाला पडले पाहिजेत. 50% मार्क ओपनच्या कॅटेगरीला पडले पाहिजेत. हे लक्षात ठेवा. ओपन आणि OBCला कमीत कमी 50% तुमचे ग्रॅज्युएशनला टक्के पाहिजेत. आणि SC ST आणि PWD जर असेल, जर याच्यासाठी किती पाहिजे, 45% मिनिमम तुम्हाला मार्क पाहिजे. त्याच्या आत जर मार्क असतील तर तुम्हाला हा फॉर्म भरता येणार नाही आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, हे क्वालिफिकेशन झालं, पोस्ट झाली, वयाची मर्यादा झाली. त्याच्यानंतर सर्व्हिसच्या कंडिशन काय, तर जर समजा तुम्ही याच्यामध्ये सिलेक्ट झालात, फायनल सिलेक्शन जर झालं तर तुम्हाला स्केल कसं पडणार आहे, पगार किती पडणार आहे, 22 ते 90 हजारापर्यंत पगार येईल. मस्त पगार आहे, बिनधास्त नोकरी करायला काहीच प्रॉब्लेम नाही. कुठेही जरी नोकरी भेटली तर एवढ्या पगारात आपण व्यवस्थित नोकरी करू शकतो. मग यांचा प्रोबॅशन पिरियड किती, तर प्रोबॅशन पिरियड हे 12 महिन्याचं म्हणजे 1 इयरचा तुमचा प्रोबॅशन पिरियड असणार आहे. प्रोबॅशन पिरियड किती, 1 वर्षाचं आहे. लक्षात ठेवा 12 महिन्याचा तुमचा प्रोबॅशन पिरियड आहे. आणि याला बॉन्ड आहे का, तर बॉन्ड आहे. लक्षात ठेवा बॉन्ड आहे. बॉन्डची अट काय, तर लक्षात ठेवा मिनिमम तुम्हाला 3 वर्ष तिथं सर्व्हिस करावं लागेल. 3 वर्ष सर्व्हिस करावं लागेल. त्याच्या आतमध्ये नोकरी सोडता येणार नाही. आणि जर तुम्हाला सोडायचीच असेल तर 3 महिन्याचं तुम्हाला बेसिक पे, 3 महिन्याचा बेसिक पे हे तुम्हाला पे करावं लागेल. त्याच्यानंतरच तुम्हाला ती कॉटन कॉर्पोरेशन सोडता येऊ शकते. लक्षात ठेवा 3 वर्षाचा इथं सर्व्हिसचा बॉन्ड आहे. 3 वर्ष मिनिमम तुम्ही सर्व्हिस केली पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही जर 3 वर्षानंतर सर्व्हिस सोडली 3 वर्षानंतर, तर तुम्हाला 3 वर्षानंतर कुठल्याही प्रकारचे पैसे भरावं लागणार नाही. पण 3 वर्षाच्या आतमध्ये जर समजा तुम्ही कॉटन कॉर्पोरेशन जर सोडायचं ठरवलं तर तुम्हाला 3 महिन्याचं बेसिक पेमेंट तुम्हाला काय करावं लागेल, तिथं द्यावं लागणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, त्याच्यानंतर ॲप्लिकेशन फी किती आहे, तर इंटिमेशन चार्ज वगैरे ॲप्लिकेशन फी धरून जनरल कॅटेगरी असेल, ओपन असेल, EWS असेल, OBC असेल, यांच्यासाठी टोटल फी आहे 1500 रुपये. टोटल फी किती आहे, 1500 रुपये. फीचा अजिबात विचार करू नका. मी वारंवार सांगतोय, कारण आपले मुलं अशा फॉर्मला ॲप्लाय करत नाही. कारण त्याचं एकच असते, जागा कमी आणि फी जास्त. हे डोक्यात आणू नका. आपल्याला जर गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असं तर असल्या गोष्टीचा विचार करू नका. पहिल्यांदा फॉर्म भरा, सिलेक्शन झाल्यानंतर पाहूया की नेमकी करायचं का नाही करायचं. पहिलं सिलेक्शन घ्या, त्याच्यासाठी हे फॉर्म भरा. फीचा कुठल्याही प्रकारचा विचार करू नका. दुसरी गोष्ट, सेंटरचा विचार करायचा नाही आणि जागेचा सुद्धा विचार करायचा नाही. त्याच्या पहिलं म्हणजे तुमचं जनरल कॅटेगरी, EWS, OBC याच्यासाठी फी किती आहे, 1500 रुपये. SC ST असेल आणि एक सर्व्हिसमॅन असेल आणि तुमचा अपंग जर असताल तुम्ही, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची फी नाही आहे. परंतु इंटिमेशन चार्ज 500 म्हणजे तुम्हाला टोटल फी किती पडणार आहे, 500 रुपये टोटल फी पडणार आहे. कोणाकोणाला, SC ST, एक सर्व्हिसमॅन आणि PWBDला यांना किती फी पडणार आहे, 500 रुपये. आणि ओपन कॅटेगरी, OBC, EWS यांच्यासाठी किती, 1500 रुपये. नेक्स्ट आहे तुमचं म्हणजे याला ॲप्लाय कसं करू. आता या सगळ्या गोष्टी समजल्या सर मला, पण नेमके ॲप्लाय कसं करायचं.
कॉटन कॉर्पोरेशनची वेबसाईटवरती जायचं, तिथं वेबसाईट दिसन www.cotcorp.org.in या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला रिक्रुटमेंट असा एक शब्द दिसेल, एक कॉलम दिसेल, त्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचे, त्याच्यानंतर फॉर्म ॲप्लाय करायचा, फॉर्मचं सगळे ओपन होईल आणि त्याच्यानंतर आपली माहिती भरत जायची. तर या वेबसाईटवरती जाऊन रिक्रुटमेंटवरती लिंकवरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला ॲप्लाय करता येणार आहे. नेक्स्ट आहे तुमचं ते म्हणजे याच्यामध्ये काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत. लक्षात ठेवा, ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत, कारण तुम्हाला तिथं स्कॅन करून तिथं अपलोड करायचे आहेत. लक्षात ठेवा. मग स्कॅन काय काय करायचं, कॅन्डिडेटला अपलोड काय काय करायचं स्कॅन करून, तर लक्षात ठेवा रिसेंट पासपोर्ट फोटो त्याची साईज पण दिलेली, पण काय काय लागतं मी थोडक्यात सांगतो. पासपोर्ट फोटो रिसेंटली काढलेला पासपोर्ट फोटो तिथं स्कॅन करायचा आहे. कलर फोटो असला पाहिजे, ब्लॅक अँड व्हाईट नको आहे, कलर फोटो जो की पासपोर्ट साईजचा असेल. त्याच्यानंतर तुमची सिग्नेचर तिथे अपलोड करायची, त्याची साईज वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, सिग्नेचर अपलोड करायची. त्याच्यानंतर काय अपलोड करायचं, 10वीचं सर्टिफिकेट किंवा ऑब्लिक दिलंय मार्कशीट, या दोन्हीपैकी तुम्हाला एक स्कॅन करून त्याच्यामध्ये अपलोड करायचे. दुसरी गोष्ट, त्याच्यानंतर 12वीचं सर्टिफिकेट किंवा मार्कशीट हे सुद्धा आपल्याला अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर इसे तुमचं जे डिग्रीचं सर्टिफिकेट असेल, जी आपली ओडीसी असते, ओरिजिनल डिग्री सर्टिफिकेट, ती आपल्याला इथं स्कॅन करून अपलोड करायची. त्याच्यानंतर अजून काय काय करायचं आहे, जे तुमचं ॲडिशनल डिग्री जर असेल, म्हणजे तुम्ही जर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल, दुसरं काही केलं असेल, MSc केले असेल, दुसरं MBA वगैरे केलं असेल, तर अशांचं सुद्धा सर्टिफिकेट तुम्हाला तिथं स्कॅन करून अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही ओपन नसताल, तुम्ही कास्टमध्ये असताल, तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट हे सुद्धा अपलोड करायचं आहे. लक्षात ठेवा, कास्ट सर्टिफिकेट EWSचं सर्टिफिकेट सुद्धा तिथं अपलोड करावं लागणार आहे. त्याच्यामुळं OBC SC ST आणि EWS या कॅटेगरीमधल्यांना हे सर्टिफिकेट तुम्हाला इथं अपलोड करावं लागणार आहे स्कॅन करून. लक्षात आलं आहे, काय काय अपलोड करायचं व्यवस्थित पाहून घ्या. पासपोर्ट साईज फोटो, त्याच्यानंतर सिग्नेचर, त्याच्यानंतर 10वीचं सर्टिफिकेट किंवा मार्कशीट, 12वीचं सर्टिफिकेट किंवा मार्कशीट, तुमचं डिग्रीचं सर्टिफिकेट, त्याच्यानंतर जर MSc असेल, तुमची MBA असेल, काय असेल पोस्ट ग्रॅज्युएशन त्याचं सर्टिफिकेट, आणि त्याच्यानंतर कास्टचं सर्टिफिकेट हे स्कॅन करून त्या वेबसाईटवरती तुम्हाला काय करायचं आहे, अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, सर कॉल लेटर वगैरे आलेलं कुठं पाहायचं, त्याच वेबसाईटवरती पाहायचं आहे. लक्षात ठेवा, तुमचे कॉल लेटर असेल, दुसऱ्या काही काही गोष्टी असतील जे तुमच्या पेपरच्या बाबतीत असतील, या सगळ्या तुम्हाला कुठं भेटणार आहे, www.cotcorp.org.in या वेबसाईटवरती तुम्हाला कॉल लेटर्स वगैरे सगळ्या गोष्टी भेटणार आहेत. त्याच्यानंतर सर एक्झामचं सेंटर कुठं असणार आहे, घाबरायचं नाही. आपली महाराष्ट्राची आहे, नवी मुंबईत आपले सेंटर आहेत. पुणे जरी नसेल, मुंबईला इथून छत्रपती संभाजीनगरवरून 200 ते 300 रुपयात तुम्ही रेल्वेने जाऊ शकता मुंबईला. त्याच्यामुळं सगळ्यांनी फॉर्म भरायचा, पैशाचा विचार करायचा नाही. 200-300 रुपये कुठेही जात नाही, आपले नाश्त्याला गेलो तरी 200 रुपये जातात. त्याच्यामुळं 200-300 रुपयात तुम्ही मुंबईला पोहोचताल, त्याच्यासाठी रेल्वे आहेत. आपल्या महाराष्ट्रासाठी 2च सेंटर, एक म्हणजे मुंबई आणि त्याच्यानंतर नवी मुंबई. पहिलं सेंटर कुठं तुम्ही फॉर्म सेंटर टाकू शकता, मुंबई आहे, हैदराबाद आहे, नवी दिल्ली आहे, त्याच्यानंतर चेन्नई आहे, लखनौ असेल, चंदीगड असेल, त्याच्यानंतर कलकत्ता, बेंगलुरू, अहमदाबाद आणि पटना आणि लास्टी जयपूर. तुम्हाला आपल्याला सगळ्यात जवळचं मुंबई आणि नवी मुंबई असणार आहे. जर समजा कोणी नांदेड साईडचा असेल, तो नांदेडला राहत असेल, तर त्याने हैदराबाद टाकलं तरी पण चालेल. हैदराबाद त्यांना जवळ आहे, त्याच्यामुळे हैदराबाद टाकलं तरी चालेल. पण आपल्या सगळ्यांना मुंबई हे कम्फर्ट आहे. नवी मुंबई किंवा मुंबई असं आपलं सेंटर असणार आहे. सगळ्यांनी फॉर्म भरायचे आहेत. लक्षात ठेवा, वारंवार सांगतोय की नवी मुंबई किंवा मुंबई सेंटर आहे म्हणून मला फॉर्म नाही भरायचा, असं करू नका. मुंबई आणि नवी मुंबई हे आपल्यासाठी सेंटर असणार आहेत. त्याच्यानंतर मिनिमम क्वालिफिकेशन पर्सेंटेज, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस पेपर देता, तुमचे रिटर्न एक्झाममध्ये, कॉम्प्युटर बेस्ड एक्झाममध्ये तुमचा पेपर हॉल तिकीट आले, तुम्ही पेपरला गेले, त्या रिटर्न एक्झाममध्ये तुम्हाला कमीत कमी मार्क पडले पाहिजे. ओपन कॅटेगरी EWS OBC असेल तर 40% तुम्हाला पडले पाहिजे, तरच तुमचा विचार केला जाईल फायनल सिलेक्शनसाठी. जर समजा तुम्ही SC ST असेल, अपंग असताल, एक सर्व्हिसमॅन असताल, तर तुम्हाला 35% मार्क पडले पाहिजे. टोटल मार्कच्या 35% मार्क पडले पाहिजे,
तरच तुमचा विचार केला जाईल फायनल सिलेक्शनसाठी. दुसरी गोष्ट, सर मग मला इथं जॉब लागला तर पोस्टिंग कुठं भेटेल? लक्षात ठेवा, AFO जरी झालात तरीसुद्धा पोस्टिंग बाहेरच भेटणार आहे. तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कोणत्याही पोस्टला गेलात तर शक्यतो तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर पोस्टिंग भेटणार आहे. याच्यातही तसंच आहे, तुम्ही नशीबवान असताल तर महाराष्ट्रात पण भेटू शकते, परंतु तुम्हाला पोस्टिंग जे असेल ऑल ओव्हर इंडियामध्ये जिथं जिथं तुम्ही ऑफिसेस आहेत त्यांचे कॉटन कॉर्पोरेशनचे, तिथं तुम्हाला पोस्टिंग भेटू शकते ऑल ओव्हर इंडियामध्ये. नेक्स्ट आहे तुमचं, नेक्स्ट म्हणजे सिलेबस आणि मार्क कसे असणार आहे. तर आपली पोस्ट कोणती आहे? ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह. याच्यासाठी सिलेबस काय काय, पेपर कसा असणार आहे? तर जो पेपर असणार आहे, पेपर 1 असणार आहे, त्याच्यामध्ये 5 पार्ट असणार आहेत. कोणते 5 पार्ट? तर लक्षात ठेवा 120 ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत, 120 MCQ असणार आहेत. ते 120 MCQला तुम्हाला 120 मिनिटं असणार आहे. किती मिनिटं असणार आहेत? 120 मिनिट. म्हणजे एका क्वेश्चनला 1 मिनिट झाला. मार्क किती असणार आहे? तर 120 मिनिटं असणार आहे. 120 ऑब्जेक्टिव्ह म्हणजे 120 MCQ, याला मार्क असणार आहे, याला मार्क असणार आहे टोटल 120. म्हणजे एका मार्काला 1 क्वेश्चन आहे, एका मार्काला 1 क्वेश्चन आहे. म्हणजे तुमचे 120 MCQ म्हणजे किती मार्क झाले? 120 मार्क झाले. त्याला टाईम किती असणार आहे? 120 मिनिट असणार आहे. 5 पार्ट कोणते ते पण सांगणार आहे. पण या 5 पार्टमध्ये तुमचा जे काय पेपर असणार आहे तो पेपर याच्यामध्ये 5 पार्टमध्ये डिवाइड केला जाईल. आणि जी लेव्हल असणार आहे ती लेव्हल कन्सिस्टंट विथ द एज्युकेशनल क्वालिफिकेशन. त्यांचं जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल, जसं की आपलं BSc ॲग्रिकल्चर आहे, त्या लेव्हलनीच पेपर असणार आहे, त्या लेव्हलनीच पेपर असणार आहे. लक्षात ठेवा पेपरचे मार्क किती, टाईम किती आहे. आणि 1/4 तुमचे मायनस सिस्टीमसुद्धा आहे. लक्षात ठेवा 1/4 मायनस सिस्टीम आहे 0.25. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे तुमचे जे 5 टप्पे पडलेले आहेत, 5 पार्ट पाडलेले आहेत, ते 5 पार्ट कोणकोणते आहेत? तर लक्षात ठेवा पहिलं पार्ट जे असेल, युनिट फर्स्ट नाव दिलेलं आहे त्यांनी, तो म्हणजे तुमचा जनरल इंग्लिशचा भाग असेल, इंग्लिशचा भाग असेल. त्याच्यामध्ये सगळं डिटेल दिलेलं आहे, काय काय असणार आहे, आर्टिकल, प्रिपोजिशन, हे सगळं. याच्या इंग्लिशचे क्वेश्चन किती असणार आहे? तर 15 क्वेश्चन असणार आहे. प्रत्येक क्वेश्चनला मार्क किती? 1. 15 क्वेश्चन म्हटल्यानंतर 15 मार्क्सला तुम्हाला काय असणार आहे? इंग्लिश असणार आहे. 15 मार्क्सला इंग्लिश असणार आहे. हे पहिला पार्ट झाला. दुसरा पार्ट कशाचा आहे? रिझनिंगचा आहे. दुसरा पार्ट कशाचा आहे? रिझनिंगचा आहे. याचे सुद्धा किती क्वेश्चन असणार आहे? 15 क्वेश्चन असणार आहे. प्रत्येक क्वेश्चन किती मार्कला? 1 मार्कला. म्हणजे टोटल मार्क किती झाले? 15 मार्क्स. म्हणजे इंग्लिशला 15 मार्क, रिझनिंगला 15 मार्क झाले. त्याच्यानंतर 3rd नंबरचा जो पार्ट आहे तो म्हणजे तुमचा क्वांट असणार आहे, म्हणजे तुमचं गणित असणार आहे. याच्यामध्ये सुद्धा 15 क्वेश्चन असणार आहे. प्रत्येक क्वेश्चन 1 मार्कला. म्हणजे टोटल मार्क किती झाले तुमचे? 15 मार्क्स झाले. 15 मार्क झाले. चौथा जो पार्ट आहे, हे चौथा पार्ट असणार आहे जनरल नॉलेजचा. लक्षात ठेवा इथं जनरल नॉलेज पण आहे, काय काय ते पण दिलेलं आहे. इंडियन जिओग्राफी, इंडियन ट्रेड अँड इकॉनॉमी, करंट अफेअर्स, वर्ल्ड अँड इंडिया, सायंटिफिक रिसर्च असतील, अवॉर्ड्स असतील, स्पोर्ट्स असतील, वर्ल्ड जिओग्राफी असेल, एवढं सगळं तुम्हाला जनरल नॉलेजमध्ये विचारलं जाणार आहे. या जनरल नॉलेजचे प्रश्न किती असणार आहे? 15. प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क. म्हणजे टोटल किती झाले? 15 मार्क झाले. असे तुमचे 4 पार्ट झाले. 4 पार्ट झाले. आणि लास्ट जो पार्ट असणार आहे तो म्हणजे तुमचा सब्जेक्ट नॉलेज, म्हणजे तुमचा स्पेसिफिक ॲग्रिकल्चर असणार आहे. त्याचा सुद्धा सिलेबस दिलेला आहे. लक्षात ठेवा ते जे 4 पार्ट होते, ह्यो 5वा पार्ट आहे, ह्यो 5वा पार्ट आहे. जे पहिले 4 पार्ट आहे 1, 2, 3 आणि त्याच्यानंतर चौथा पार्ट, हे सगळे मिळून 15 मार्कला आहे. सगळे मिळून किती झाले? 15 दुने 30, 30 45 आणि 60 मार्क झाले. 60 मार्क झाले. सगळे मिळून 60 मार्क आहे. आणि तुमचा युनिट 5 5वा जो टप्पा असेल तो फक्त एकटाच किती मार्कला आहे? 60 मार्कला आहे. 60 क्वेश्चन असतील, 60 मार्कला असतील. लक्षात ठेवा 120 मार्कचा पेपर आहे, 120 मिनिट आहे. त्याच्यामध्ये जे 5 पार्ट पाडले त्याच्यातले 4 पार्टला 60 क्वेश्चन, 60 मार्क. आणि लास्टचा जो पार्ट आहे ॲग्रिकल्चरचा, त्याच्यामध्ये 5वा जो पार्ट आहे ॲग्रिकल्चर, त्याच्यामध्ये 60 क्वेश्चन, 60 मार्क असणार आहे. लक्षात ठेवा टोटल क्वेश्चन किती आहे 5व्या पार्टमध्ये? 60. एक क्वेश्चन किती मार्कला? 1. म्हणजे टोटल मार्क्स किती झाले? 60 मार्क्स झाले. म्हणजे असे तुमचे टोटल क्वेश्चन 120 झाले आणि टोटल मार्क 120 झाले. आणि टाईम किती? 120 मिनिट. म्हणजे तुम्हाला 2 तासाचा वेळ, 2 तासाचा वेळ. तुमच्या ॲग्रिकल्चरमध्ये काय काय गोष्टी येणार आहेत? ॲग्रिकल्चर मार्केटिंग, ट्रेड अँड प्रॅक्टिसेस, फार्म पॉवर अँड मशिनरी, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर एंटोमॉलॉजी, क्रॉप पेस्ट, देअर मॅनेजमेंट, त्याच्यानंतर मायक्रोबायोलॉजी, सॉईल मायक्रोबायोलॉजी, ॲग्रिकल्चर मायक्रोबायोलॉजी,
ॲग्रिकल्चर तुमचं ॲग्रोनॉमी असेल, फील्ड क्रॉप्स असतील, वीड मॅनेजमेंट, ऑर्गॅनिक फार्मिंग आणि ॲग्रिकल्चर फार्मिंग असेल, डायमेन्शन ऑफ ॲग्रिकल्चर फार्मिंग, कॉटन. लक्षात ठेवा याच्यात एक स्पेसिफिकली आपल्याला काय करायचं आहे, कॉटन प्रोक्रुपमेंट, त्याच्यानंतर कॉटनचा एरिया किती आहे, प्रोक्रुपमेंट किती झाली, त्याच्यानंतर प्रोडक्शन किती झालं, यील्ड किती होतं आहे कॉटन, त्याच्यानंतर सिनॅरिओ काय आहे, बोथ डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल, किती आयात निर्यात होते कॉटनची. या सगळ्या गोष्टी आपल्याला कॉटनवरती प्रश्न असणार आहेत. कमीत कमी या पॉईंटवरती 2 किंवा 3-4 तरी क्वेश्चन असतील. लक्षात ठेवा या कॉटनवरती फक्त. हे सगळे मिळून किती क्वेश्चन आहेत तुमचे, 60 क्वेश्चन आहेत. 1 मार्कला 1 क्वेश्चन म्हणजे तुमचे 60 क्वेश्चनला 60 मार्क असणार आहे. पहिले जे 4 टप्पे ते सगळे मिळून किती, म्हणजे तुमचा काय काय होतं त्याच्यात, इंग्लिश होता, रिझनिंग होता, त्याच्यानंतर तुमचा क्वांट होता आणि त्याच्यानंतर जी के होता. हे सगळे मिळून तुमचे किती 60 मार्कला आहे. आणि तुमचा ॲग्रिकल्चर हे चौथा जो पार्ट आहे ह्या ॲग्रिकल्चरचा 5वा, हे सगळे मिळून किती, ॲग्रिकल्चर फक्त एकटाच 60 मार्कला आहे. असे टोटल किती झाले, 120 मार्क झाले. आणि टोटल टाईम किती, 120 मिनिट, म्हणजे 2 तास तुम्हाला वेळ असणार आहे. तर ह्यो सगळ्यांनी फॉर्म भरायचा आहे. हे अशा प्रकारचं याचं स्ट्रक्चर असणार आहे. हे स्ट्रक्चर पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात यायला पाहिजे की ॲग्रिकल्चरच्या मुलांना सगळ्यात मोठा चान्स इथं आहे. सगळ्यात मोठा चान्स आहे. सिलेबस आपला आहे, सगळ्या गोष्टी आपल्या आहेत, 60 क्वेश्चन आपलेत, 50% वेटेज हे फक्त ॲग्रिकल्चरला आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी फॉर्म भरायचा आहे. जर काही अडचण आलीच तर नंबर देतो माझा 70 71 72 66 65. नंबर माझाच आहे, कोणी फेक समजू नका. 70 71 72 66 65 हे माझा नंबर आहे. प्रशांत ढोले. त्याच्यानंतर जर समजा सर मी छत्रपती संभाजीनगरला नाही आहे, मी बाहेर आहे, तर तुम्ही आस्क बिरबलवरती कॉन्टॅक्ट करू शकता. हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. याच्यानंतर याची अपॉइंटमेंट घ्या. याच्यावरती मी सुद्धा अवेलेबल आहे आणि आपला सगळा स्टाफ अवेलेबल आहे. तर आस्क बिरबलवरती सुद्धा तुम्ही अडचणी विचारू शकतात या गोष्टीबद्दल, म्हणजे या फॉर्मबद्दल सगळं काही. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांनी फॉर्म भरा. वारंवार सांगतोय, सगळ्यांनी फॉर्म भरा. सेंटरचा विचार करू नका, पैशाचा विचार करू नका. 1500 रुपये फी आहे. त्याच्यानंतर तुम्ही 81 जागा आहेत सर, मी याच्यामुळे फॉर्म नाही भरणार असा विचार कधीही करू नका. याचं कारण असं दादांनो, 81 जागेमध्ये तुम्ही सिलेक्ट होऊ शकता. याचं कारण स्वतः मी आहे, त्या कमी जागेमध्ये सिलेक्ट झालेलो मी त्यातला आहे, मला त्याचा अनुभव आहे म्हणून सांगतोय की कमी जागेत सुद्धा सिलेक्शन होऊ शकतं आणि त्याचा तुम्ही फायदा घ्या. बरेच जण याला ॲप्लाय करणार नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्तीत जास्त मुलांनी ॲप्लिकेशन टाका इथं, जेणेकरून आपले मुलं इथं सगळ्यात जास्त जातील. तर ही सगळी माहिती होती आपल्या कॉटन कॉर्पोरेशनच्या ॲडबद्दल. तर याच्यात काही अडचण असेल तर माझा नंबर दिलेला आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला नंबर नसेल, इथं नसताल, तुम्ही जर संकल्प एज्युकेशनला ऑफिसला येऊ शकत नसताल तर आस्क बिरबलवर सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू.